एकवीर नायगाव आपला एक प्रतिनिधी कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. षटक क्रमांक पहिला विशाल कोळी घेऊन सज्ज झालेला आहे. पहिला बॉल योग्य प्रकारे हाताळलाय. षटकातील दुसरा बॉल. यावेळेला मात्र आपण पाहता स्ट्रायकिंग एंडवरती संदेश 11 धान्यव टीमकडनं सलामीवीरची जोडी आपण पाहताय. विश्वनाथ जाधव याला आपण पाहताय, ज्याच्या नावे एक कार आपण सुप्रीमो स्पर्धेमध्ये पाहिल्या. मागील वर्षात आपण पाहिलं ISPL मध्ये मात्र खेळताना त्याला पाहिलंय आणि तोच विश्वनाथ आपण पाहताय. इथे मात्र टप्पा पडला, त्यानंतर टॉस होताना हा बॉल तिथे पाहायला मिळालाय. पंचांनी यावेळेला मात्र म्हटलंय की खूपच हाईट फॅक्टर तिथे जाणवलाय आणि वाईटचा सिग्नल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. आणि वाईट बॉल 1 फॉर दी ओव्हरची देखील या ठिकाणी आपण पाहतायत. सन्माननीय आदरणीय श्री प्रभाकर शेट पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आई कोसमाई चषक जी स्पर्धा अगदी कमिंग सून मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 लाखाचं पारितोषिक त्या स्पर्धेचं आणि ती स्पर्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय श्री प्रभाकर शेट पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचं करूया आपण जाणता राजा चषक स्पर्धेमध्ये वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र आपण पाहताय नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन जी आहे ती जोडली जाते. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल दोन्ही अँगलनं दाखवलं जाते. ओव्हर स्टेपिंग यावेळेला मात्र पाहायला मिळाली आणि नोचा सिग्नल हा पंचांकडनं पाहायला मिळालाय. या ठिकाणी आपण पाहतात एक चांगलं दातृत्व नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. प्रभाकर शेट पाटील साहेबांच्या माध्यमातून 21,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य जाणता राजा चषक या स्पर्धेला झालंय. टाळ्या वाजवून एकदा जोरदार आपण साहेबांचं स्वागत अगदी ताटामाटात करायचं आहे. इथे आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. नेहमीच खाडी गावामध्ये स्पर्धा असते तेव्हा मात्र आपण पाहिलं तर प्रभाकर शेठ साहेबांच्या माध्यमातून नेहमीच त्यांचा हातभार हा स्पर्धेला लागतच असतो. षटकातील पुढील बॉल फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय अगदी लॉंग ऑन सीमा पार, आलाय खणखणीत षटकार, 6 धावा. फॉर्मॅलिटी जी आहे ती आपण कंप्लीट करायची आहे. इथे मात्र विकेट किपरचा दांडगा उत्साह तिथे पाहायला मिळाला. अतिशय चांगला बॉल इथे पाहायला मिळाला विशाल कोळीच्या माध्यमातून. विशाल कोळी जर आपण पाहिलं तर एक मोठं नाव आहे नायगाव परिसरातील. गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळण्याचा एक्सपिरियन्स विशालकडे आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल, या बॉलला मात्र खेळून काढलेला अगदी ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, फिल्डर तिथे येत आहे, चांगलं फील्ड होत आहे आणि तिथपर्यंत ही एक धाव कंप्लीट. आणि या एक रनने आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती झाली आहे. संदेश 11 धान्यव या संघाची 10. आणि तिथे आपण पाहताय प्रभाकर शेठ पाटील आणि महेश भोईर यांची चर्चा चालू आहे की आपली स्पर्धा पुढे येते, त्या स्पर्धेचं नियोजन कसं करायचं, कशा पद्धतीने सर्व गोष्टी या जुळून घ्यायच्यात आणि तीच प्लॅनिंग या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 10. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर संजित. डावखुरा फलंदाज आपण पाहता. स्ट्रायकिंग एंडवरती आता येतोय हकीम. अगदी हकीम हे नाव पुढे आलं की उमर 11चा तो संघ अगदी डोळ्यासमोर उभा राहतो.
अगदी चांगली संघ बांधणी. एक काळ मात्र उमर 11 या संघानं गाजवला हकीमबाई. हे मात्र पॅकर्सच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालं टेनिस क्रिकेट विश्वात. अनेक मोठमोठे पॅकर्स हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. ताई पॅकर्स हा संघ अमरदादा परुळेकर यांचं देखील आदरानं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. षटकातील पहिला बॉल संचित घेऊन राऊंड द विकेटने. संचित यावेळेला मात्र आपण पाहताय चेंडूला खेळलेला आहे ऑन साईडला. यावेळेला मात्र आपण पाहताय पंचांना यावेळेला मात्र दाट शक्यता वाटते की कमरेच्या वरती हा चेंडू आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची इथे मदत ही घेतली गेली. तिसरे पंच इथे मात्र चाचपणी करतील आणि त्यानंतर डिसिजन जो आहे तो तुमच्यापर्यंत निश्चितपणे जरूर येईल. इट इज द नो बॉल. इथे मात्र नो बॉल हा करार पाहायला मिळाला. सिग्नल दिला गेलाय. फ्री हिट पुढची संधी विश्वनाथ जाधव साठी जरूर असणार आहे. फ्री हिटचा बॉल विशूसाठी. षटकातील पुढचा बॉल संचित घेऊन तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका येतोय विश्वनाथच्या बॅट मधून. लॉफ्टेड स्ट्रोक. षटकार 6. फटका खेळलाय विश्वनाथ जाधवने. अगदी गोलंदाजाच्या काळजाला लागला असा तो फटका खेळलाय. एकच मारलाय पण सॉलिड मारलाय. सुपर शॉट. धाव संख्या आपण पाहतो या षटकाराच्या सहाय्याने झालेली आहे धाव फलकावर 18 धावा. फ्री हिटचा वापर कसा करायचा ते मात्र विश्वनाथ जाधवने दाखवलंय. धावनीव गावचं हे रत्न आपण पाहताय. अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला विश्वनाथ जाधव आपण पाहतोय. क्रिकेट ही आवड सुरुवातीला अंडरआर्म क्रिकेट पासून त्यानं सुरुवात केली आणि आज आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओव्हरआर्म क्रिकेट खेळताना प्रत्येक पॅकर्सच्या नजरेत असणारा हा खेळाडू आपण पाहताय विश्वनाथ जाधव. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटवरती योग्य प्रकारे बॉल आलेला नाहीये. फिल्डर तिथे जात आहे चेंडूला उचलतायत आणि तिथपर्यंत एक रन अगदी आराम के साथ ही पाहायला मिळते. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 19 रन्स ऑन द बोर्ड. सलामीची जोडी आपण पाहतायत विश्वनाथ जाधव आणि हकीम. अगदी शांत आणि संयमाने खेळताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्याकडे संयम देखील असायला हवा, आक्रमकता देखील असायला हवी आणि ही जोड जेव्हा जुळून येते तेव्हा एक चांगलं क्रिकेट आहे तुमच्या माध्यमातून हे जरूर पाहायला मिळतं. आणि तेच संयम आणि आक्रमकतेचा संगम हा पाहायला मिळतोय हकीम आणि विश्वनाथ या दोन बॅटर्सच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला बॉल होता. टप्पा पडला. त्याच्यानंतर हलकासा टॉस होताना हा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाताना दिसला. निर्धावच्या स्वरूपात हा बॉल तिथे पाहायला मिळालाय. 3 बॉल आतापर्यंत संचितने हाताळलेले आहेत. 9 रन त्यानं मोजले. त्यात एक षटकार विश्वनाथच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळालाय. षटकातील पुढचा बॉल संचित घेऊन पुन्हा एकदा तयार. अगदी चांगला बॉल होता. खोलवर टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. अगदी सरळ चेंडूला खेळले. फिल्डर तिथे येत आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. एक मोठा चेस होता फिल्डरसाठी परंतु अगदी चांगल्या प्रकारे यावेळेला मात्र स्टॉप केलं. फेकी केली आणि तिथपर्यंत आपण पाहिलं 1 रन ही कंप्लीट होताना पाहायला मिळाली. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 20. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने संचित. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. कोणी फिल्डर तिथे नाहीये. चेंडू जातोय अगदी सरळ. चौकार 4. आशीर्वाद कोसमाई आईचा करू नका नाग खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा अरे हे जाणता दादा चषक वाली
अतिशय सुंदर फटकेबाजी विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानाच्या चहू बाजूने खेळण्याची कला अवगत असलेला हा खेळाडू विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. ओहो, अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर स्किट झाला आणि डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेला. वाईटचा सिग्नल पंचांकडनं आला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल शफल झाले विश्वनाथ, त्यानंतर बाहेर निघणार हा बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 25. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार संचित. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. फिल्डर तिथे आहेत, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जाणता राजा चषक खार्डीमध्ये. इथे आपण पाहिलं तर 2 षटकं आतापर्यंत झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर संदेश 11 धानिव या संघाची झालेली आहे 25. अगदी सलामीची जोडी जर आपण पाहिलं तर अगदी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. विश्वनाथ जाधव आतापर्यंत 7 बॉल खेळलेला आहे. 7 बॉलमध्ये 12 रन त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत आणि त्याचबरोबर हकीम देखील त्याला चांगली साथ देतो, चांगली कॉम्प्लिमेंट करतोय तो देखील. त्यानं देखील आपण पाहिलं 7 बॉल खेळलेले आहेत. 7 मध्ये 9 रन त्याच्या बॅटमध्ये देखील आलेत. पहिला बॉल या षटकातील. इथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 रन तिथे पाहायला मिळतील आणि या 2 रनने आपण पाहिलं तर धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्या आपण पाहिली तर आता झालेली आहे फलकावर 27. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र ऑप्शनवरती मात्र पिच केलं, फेकी केली बॅटिंग एंडला, कारण की विशालला माहिती आहे की विश्वनाथ जर उभा राहिला तर डेफिनेटली त्याच्या बॅटमधनं मोठे फटके हे जरूर येतील आणि त्याच्याचमुळे त्याचा विकेट घेण्यावरती त्याचा भर पाहायला मिळाला. फेकी केली परंतु अगदी सुरक्षितरित्या विश्वनाथ जाधव आपल्या क्रीजमध्ये पोचताना पाहायला मिळालाय. 2.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 28 झाले. विशाल इथे मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन्स यावेळेला मात्र आपण पाहतोय फील्ड सेटअप बदलत असताना पाहायला मिळतोय. मिड विकेटचा फिल्डर आतमध्ये घेतला जातोय. लॉंग ऑन आपण पाहतोय तर वाईड केला जातोय. त्यानंतर आपण पाहू शकाल तर संचितला देखील आपण पाहू शकाल तर ऑन साईडला आणलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल विशाल घेऊन तयार. यावेळेला मात्र गती परिवर्तन केलं. चेंडू हवेमध्ये आहे आणि फिल्डर दुसऱ्या अटेम्प्टला अगदी चांगला कॅच. माध्यमातून आपण पाहू शकलात तर हा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने बॅक ऑफ द हँड हाताळला गेला. बॅकफुटला विश्वनाथ गेले, चेंडूला खेळला परंतु अगदी शरीरावरती आलेला हा चेंडू खेळणं मात्र अवघड झालं आणि त्याच्याचमुळे जास्त हवेत गेला आणि क्षेत्ररक्षकाने अगदी चांगला कॅच यावेळेला मात्र टिपला गेलाय. इथे लागलेला आहे मोठा धक्का विश्वनाथ जाधवच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालाय. हा देखील एक एक्सपिरियन्स प्लेअर जय विश्वकर्मा. 40+ क्रिकेट सध्याच्या काळात आपण पाहतोय खेळताना जयला पाहायला मिळतं आणि तो जय आता नव्यानं दाखल झाला मैदानात. धानिव संघाकडनं जय आणि विश्वनाथ यांनी जी या संघाला मात्र सेवा दिल्या अप्रतिम. अनेक विजय, अनेक आठवणी या दोन्ही प्लेयर्सने दिल्यात. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय.
सुंदर टायमिंग सहित षटकार 6 धावा. नका नाद खारडी गाव आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळतोय जय विश्वकर्माच्या बॅट मधून. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, त्या चेंडूला खेळलेला आहे संचित. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण संचितच्या माध्यमातून होते, फेकी केली आहे नॉन स्ट्रायकर एंडला आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर ही सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळाली. आणि या सिंगलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर संदेश 11 धानिव या संघाची धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे 35. आपण बॅटिंग कार्ड पाहताय. विश्वनाथ जाधव 8 बॉल खेळलाय, 8 बॉल मध्ये 12 बनून बाद झाला. त्यानंतर हकीम आतापर्यंत 9 बॉल खेळलाय, 9 मध्ये 12 त्याच्या बॅटमध्ये आल्यात. आणि जय विश्वकर्मा 9व्यानं त्याला जॉईन झालाय, 3 मध्ये 7 त्यानं देखील धावा बनवल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहताय, षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झालाय. नवीन गोलंदाज आपण पाहताय निमेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. अगदी लांब असा रन पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेट डेफिनेटली हा प्लेअर खेळत असावा, कारण की बॉडी लँग्वेजच्या भरपूर काही गोष्टी सांगून जाते. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर निमेश. इथे मात्र पहिलाच बॉल बिमर पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी कमरेच्या वरनं हा जाताना पाहायला मिळालाय. पंचांनी यावेळेला मात्र नो बॉल चा इशारा पाहायला मिळालाय आणि पुढील संधी आता असणार आहे जय विश्वकर्मासाठी फ्री हिट. अगदी क्रिकेटमध्ये नवनवीन नियम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल आणि नो बॉल वरती फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी आता मात्र जय करता निर्माण झाली आहे. फ्री हिटचा बॉल, इथे मात्र अगदी चांगला बॉल, खाली टाकलेला बॉल होता, त्याला मात्र खेळलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक देत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चांगली फेकी विकेट किपर एंडला झाली. आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल शॉटचा इशारा यावेळेला मात्र पंचांकडनं येतोय, म्हणजे एकच रन ही तिथे पाहायला मिळेल. बघा तुमची बॅट स्लायडिंगला काम महत्व आहे, ती बॅट तुमची योग्य प्रकारे तुमच्या क्रीजमध्ये पोहोचणं महत्वाचं आहे. आणि ते पंचांनी यावेळेला मात्र हेरलं, म्हणून म्हणतात ना की क्वालिटी ही खूप महत्वाची आणि ती क्वालिटी या अंपायर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राकेश राऊत विरल नायर ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. इथे मात्र आई कोसमाई स्पर्धा होती, त्यावेळेला देखील हेच पंच आपल्याला पाहायला मिळाले होते. आशुतोष व्यवहारे, विरल नायर, अजित म्हात्रे. आणि या पंचांच्या पॅनलने त्या स्पर्धेमध्ये 47 गोलंदाजांना मात्र बाहेर काढलं होतं. म्हणजे यांच्या नजरेमध्ये एखादा चक गोलंदाज आला तर तो विचार करतो की आता या पंचांसमोर गोलंदाजी करायची कशी. म्हणजे क्वालिटी आणि स्टँडर्ड या पंचांचं हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या स्पर्धेनंतर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये मोठी मागणी या पंचांच्या पॅनलला आपल्याला पाहायला मिळते. 3.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय 38 झाली आहे. षटकातील तिसरा बॉल निमेश घेऊन तयार, अतिशय चांगला बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय गुडलेन स्पॉटवरती पिच केलेला चेंडू होता, तिथे मात्र बॅकफुटला फलंदाज गेले, हळुवारपणे खेळून काढलं. कारण की निमेशची जी गोलंदाजी होते योग्य टप्प्यावरती अगदी सुनियोजित वेल प्लॅन अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलं आणि त्याला अनुसरून मात्र गोलंदाजी होते. 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. या षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार निमेश. इथे मात्र फटका तर मिस टायमिंग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत विशाल, चांगले एफर्ट्स यावेळेला मात्र विशालचे तिथे पाहायला मिळाले. मात्र संचितचं बॅकअप देखील कमालीचं तिथे पाहायला मिळतं. आणि इथे आपण पाहतोय धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे 41, 41 धावा. या षटकात जर आपण पाहिलं तर फलंदाजांवरती निमेशने अंकुश ठेवलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण की 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 10 ते 15च्या सरासरीने धावा या जमताना पाहायला मिळाल्या. ओहो, ती भेदकता, ती दाहकता इथे मात्र पाहायला मिळाली.
अगदी जयसारख्या फलंदाजाला अगदी चाचपडत खेळावं लागतं. याच्यावरून आपण पाहू शकाल की या गोलंदाजामध्ये ते पोटेन्शियल आहे. काय सुपर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. रिप्लेच्या माध्यमातून देखील पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत. काय जबरदस्त बॉल, ती दाहकता इथे आपण पाहू शकाल. आणि जय यावेळेला मात्र विचार करतच राहिले का वेगात बॉल टाकला होता. हा 41 धावा फलकावरती झाल्यात. 5 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. शेवटचा बॉल निमेश घेऊन तयार. अगदी चांगला बॉल होता. यावेळेला मात्र ऑन द अप चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. 1 रन घेऊन आपण पाहताय या षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 42. बॉल पाहायला मिळतोय. आता या सत्रातील शेवटचं षटक पाहायला मिळतंय. फॉर्मलिंग तिथे झालं, मिसफील्ड झाली. जयने मात्र त्याचा फायदा उचलला. चांगली फेकी झाली विकेट किपर एंडला आणि तिथपर्यंत आपण पाहतोय 2 धावा या पाहायला मिळाल्यात. ते मात्र चांगलं फिटनेस लेवल या ठिकाणी जयचं पाहायला मिळतंय. 40+ क्रिकेट हाताळत आहेत जरूर, परंतु ते फिटनेस आजही आपल्याला पाहायला मिळतं त्या लेवलचं. कारण की क्रिकेटमध्ये फिटनेसला खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही मानसिकरित्या जरी तंदुरुस्त असल्या तरी शारीरिकदृष्ट्या देखील तंदुरुस्त असणं हे खूप महत्त्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा समन्वय तिथे जुळून आला नाही. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल तिथे मात्र आउट स्विंगिंग डिलिव्हरी अमनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूंमध्ये किती धावा समोर जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. फटका तर चांगला पाहायला मिळतोय आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय प्रेक्षक बनून राहिले क्षेत्ररक्षक. षटकार 6. इथे मात्र अगदी चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. पुल करण्याचा प्रयत्न योग्य प्रकारे मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला नाही. 1 रन तिथे कंप्लीट झाली आहे आणि या 1 रनने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 52. 52 रन्स ऑन द बोर्ड. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहणार आहात आणि उद्याच्या दिवसात कोणाच्या शिरपेचात ही ट्रॉफी, हा मानाचा तुरा हा रोवला जाईल त्याची प्रतीक्षा ही जरूर आहे. दुसरं वर्ष आहे या स्पर्धेचं. मागील वर्षात देखील अतिशय सुंदर दैदिप्यमान आयोजन जाणता राजा चषक खाडीच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालं आणि याही वर्षात अतिशय सुंदर सिस्टमॅटिक पद्धतीचं हे आयोजन पाहायला मिळतं. परंतु ज्या ज्या संघाने आजच्या दिवसात अनुपस्थिती दर्शवली ते संघ मात्र कायम लक्षात राहतील आणि पुढच्या वर्षामध्ये येणाऱ्या स्पर्धांमध्ये स्पेशली जी आपली कोस्माई ट्रॉफी आहे त्या स्पर्धेमध्ये डेफिनेटली त्या संघांबद्दल विचार केला जाईल.
4.4 षटकांचा खेळ झाला आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती 52 झाली आहे. षटकातील 5वा बॉल. इथे मात्र अगदी चांगला बॉल आपण पाहता, स्लाइस केलाय. फिल्डर तिथे येत आहेत, चेंडूला फील्ड करतायत आणि तिथपर्यंत एक धाव जी आहे ती कंप्लीट केली गेली आहे. या षटकात जर आपण पाहिलं तर अमनची गोलंदाजी देखील अगदी चांगल्या पद्धतीची होताना पाहायला मिळाली. कारण की शेवटची षटकं जर आपण पाहिली तर शेवटच्या षटकांमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो की मोठमोठे फटके हे पाहायला मिळतात आणि ती षटकं मोठ्या धावसंख्येमध्ये बदलली जातात. परंतु इथे या षटकात आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी अमनने आतापर्यंत केली आहे. षटकातील शेवटचा बॉल आणि इथे मात्र अप्रतिम गगनचुंबी हाय अँड हँडसम स्ट्रोक षटकार. ठेवण्यात आलं. हा पहा रिप्लेच्या माध्यमातून शेवटचा बॉल, अगदी चांगला फटका हा पाहायला मिळाला जय विश्वकर्माच्या बॅटमधनं. आणि त्या षटकारानंतर आपण पाहिलं तर अगदी धावसंख्या वेग पकडताना पाहायला मिळाली. 59 झाल्यात, 60चं लक्ष समोर आहे. आता दुसऱ्या इनिंगची कहाणी कशा पद्धतीने लिहिली जाईल ते ऐकवण्याकरता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. नारायण पाटील या ठिकाणी गावचे वरिष्ठ उपस्थित होते, तर वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होतोय बदल. या आपण ऐकूया धनंजय पाटील यांचा आवाज. सहर्ष स्वागत आहे. 59 धावा गावदेवी धानवी संघानं स्कोर कार्डवरती लावल्या 5 षटकांमध्ये. बॅटर चला बॅटर, एकविरा नायगाव संघाच्या बॅटर मैदानाच्या मध्ये आपण दाखल व्हावं. 60 धावांचं लक्ष हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं आहे. आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील साहेब आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. एक असं व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं कोसमाई चषक ही स्पर्धा ज्या ज्यावी अगदी खराडीच्या गावामध्ये केवली जात आहेत, एकच नाव आदरणीय प्रभाकर शेठ पाटील साहेबांचं असतं. कारण खऱ्या अर्थानं ती स्पर्धा उभारण्याचं काम आणि आपल्या संपूर्ण विभागामध्ये एक प्रचलित स्पर्धा म्हणून कोसमाई चषकाचं नाव हे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. याही वर्षी मात्र अखेरीस पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात होणार आहेत. कोसमाई चषकाला मात्र सुरुवात केली जाणार आहेत.
चर्चा त्याही स्पर्धेची केली जाईल. सध्या मैदानाच्या मध्ये आपण जाऊयात पुन्हा जाणता राजा चषक खराडी 2026 आपण पाहतायत. सुरुवात झाली या स्पर्धेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 30, 31, 1, 2, 3 आतापर्यंत जवळपास आपण पाहिलं तर उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर भाताने विभाग खेळवला गेलात. आंबोडीचा संघ पुढे आला. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप हे दोन संघ पहिल्या दिवसामधून आपण पाहिलं तर पुढे येताना पाहिलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये टीम श्रीराम कसरळी हा संघ जो आहे त्या संघाला मात्र आपण पुढे येताना पाहिलं. त्याच्यानंतर अगदी तिसरा दिवस जो होता तर तिसऱ्या दिवसामधून आपण खऱ्या अर्थानं या मैदानावरती एक चांगला खेळ पाहिलात, क्रिकेट पाहिलात, मॅचेस पाहिलात आणि चांगली कामगिरी. चला मॅचला सुरुवात होतात. 30 बॉल मध्ये 60 धावेचं लक्ष. आदेश आपले स्वागत आहेत. पहिला बॉल बॅटची एज लागले आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता लगेचच मात्र मैदानाच्या बाहेर येतात रुपेश. ही खेळाडू वृत्ती आहेत ती मात्र मैदानाच्या मध्ये दाखवत आहेत. पहिल्याच बॉल वरती एकविरा नायगाव संघाला लागलाय हा धक्का. रुपेश आउट. खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती विकेट येत असताना पाहायला मिळतात विश्वनाथ जाधव यांना आपण मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजीवरती पाहतायत आणि त्यांचे मोठे फॅन असलेले महादेव देखील आमच्या सध्या मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय नारायण काका देखील आपल्या मंचावरती उपस्थित होतात. त्यांचे स्वागत आहे. कोसमाई संघाचे कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. आपली संपूर्ण आयोजकांची टीम सध्या मंचावरती उपस्थित आहेत. प्रत्येकाची मेहनत आहे कारण जाणता राजा चषक या संपूर्ण स्पर्धेला सजवण्यासाठी आपल्या आयोजन कमिटीनं भरपूर सारे मेहनत, भरपूर सारे प्रयत्न ह्या सर्व काही गोष्टी मात्र या ठिकाणी केलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ तयार. स्ट्राईकला विशाल. फटका चांगला खेळलाय, गॅप मध्ये खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल चौकार. थँक्यू. चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 4 धावा. 2 बॉल आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 4. पुढील बॉल विश्वनाथचा. लोअर फुलटस बॉल समोर खेळलाय. फटका छान खेळलाय. चाललाय बॉल मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन बाउंड्रीज मैदानाच्या मध्ये खेचल्या जातात. धावसंख्या 8. 3 बॉल आतापर्यंत खेळ संपलाय.
धावफलकावरती 16 धावा 16 विकेट 4 4 2 6 आतापर्यंत 5 बॉल या ठिकाणी फेकून झालाय. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल. विशाल तयार. स्ट्राईक एंडवरती आपण त्यांना पाहू शकतात. विश्वनाथ जाधव पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर त्याच्यानंतर अगदी बॅटिंग चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळाल्यात. विशालच्या बॅटमधून काही आक्रमक स्ट्रोक रौद्र रूप धारण करत असताना आपण त्यांना पाहिलं आहेत. पुढील बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत निर्धाव चेंडू येईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल समाप्त. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 16 धावा. बाकी असेल. हे 2 बॉल निर्णायक आहेत. या षटकामध्ये 2 धावा आतापर्यंत आल्यात. लोवर फुल टच बॉल होता, मिस केलाय. संपर्क नाही करू शकले. बॉल पाठीमागच्या दिशेने निघून गेलाय. पंचाने सांगितलंय 22 सिंगल. त्या ठिकाणी मात्र 22च्या माध्यमातून ॲड होईल असं वाटलं की त्या ठिकाणी बॉल डॉट होतोय परंतु एकोणीस धावा धावफलकावरती ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटलाग मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर 60 धावेचा एकविरा नायगाव हा संघ मात्र करताना पाहायला मिळतो. आतापर्यंत बॅटिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल पटका हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. जलचीची संधी होती. बॉल जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत त्या ठिकाणी धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. त्या मात्र 2 कठीण झेल असतं. ज्यावेळी बॉल तुमच्या दिशेने वेगाने येत असतो त्यावेळी तुम्ही सर्कलच्या आतमध्ये योग्य वेळी प्रॉपर तुमच्या हात घेऊन जाणं, जम्प करून ती कॅच घेणं, या सर्व काही गोष्टी तुम्हाला अगदी योग्य वेळी योग्य जमणं देखील गरजेचं आहे. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 21 झाल्यात. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 60 धावेचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. या एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात आणि त्यानंतर येऊयात मैदानाच्या दिशेने. आदरणीय प्रवीण भोईर साहेबांचं आगमन. कोसमाई चषकाचं आपण पाहिलं तर हे संगीत वाजवलं जातं डीजे यशवंत दादाच्या माध्यमातून. अगदी कमिंग सून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 21. परशुरामला पाहिलं का? परशुरामची कालची आठवण सर्वांना येते कारण त्याने नोटांचा पाऊस केला होता. पैशांचा पाऊस त्याने उडवला होता मैदानाच्या आतमध्ये. व्हायरलही झाल्यात. 21 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 16 आणि 5 अशा प्रकारे धावा आल्यात. तिसरं षटक फेकण्यासाठी जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहूयात. एका बाजूने विशाल कोहली, दुसऱ्या बाजूने जय विश्वकर्मा. ही रेस खऱ्या अर्थानं मात्र लागताना पाहायला मिळतात कारण पाठलाग 60 धावेंचा सुरू आहे. अजूनही जवळपास 39 धावेची गरज आहे. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. अपील पंचांकडे झालाय परंतु पंच त्याच गोष्टी दर्शवत असताना लेग 22 ज्यावेळी तुम्ही उभे असतात त्यावेळी तुम्ही किती बाहेर उभे आहात, कुठल्या पद्धतीने खेळण्याच्या स्ट्रोकमध्ये मूडमध्ये आहात, पडल्यानंतर बॉल कुठे जातोय, कुठे डिलिव्हर होतोय, अगदी क्विकली काही सेकंदामध्ये पंचाने सर्व काही गोष्टी पाहायच्या असतात. इम्पॅक्ट इन लाईन आहे का, पडल्यानंतर बॉल अगदी कुठे लागलायत, सर्व काही गोष्टी अगदी विरळ नायर सर पंच मैदानाच्या मध्ये भूमिका बजावत असताना. धावसंख्या 22 पुढे टाकलाय
फटका चांगला खेळलाय आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सतेजच्या बॅट मधून सिक्सर 6. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचता 28 धावा. जय विश्वकर्माच्या वरती आक्रमण. पुन्हा लोअर फुल टच बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक लगावायचा होता, तितकं टायमिंग नाही करू शकले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा विचार करायचा आहे परंतु नाही थांबवलाय. सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 29 धावा. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. अजून 3 बॉल बाकी आहेत. 60चा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या मध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आलात. बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केलाय. फलंदाज बाद. असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. थँक्यू नीरज कलवा त्या ठिकाणी होते. एक चांगला कॅच मात्र नीरज कलवाच्या माध्यमातून टिपण्यात आला. बेस्ट फिल्डर म्हणून देखील आपण पाहिलं तर धानवीच्या संघामध्ये आपण या खेळाडूला एंटायर होताना पाहिलं. त्याच्यानंतर आता बॅटिंगमध्ये देखील आपण त्याला सातत्याने पाहत असतात. विशाल कोहलीचे एक घनागती बॅटिंग मात्र ठिकाणी समाप्त होईल. नव्याण्णव बॅटर मैदानाच्या मध्ये विवेक आणखीन एक महत्त्वाचं नाव या संघामध्ये. शैलेंद्र उपस्थित नाहीत. शैलू हेही महत्त्वाचं नाव आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. त्याची कामगिरी सातत्यानं एकविरा नायगाव संघासाठी मात्र निर्णायक राहिल्यात. 29 धावा. चिक हाल. पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने जाऊया. 12 मध्ये 25 हव्या होत्या. आता या षटकारानं 11 मध्ये 19. 11 मध्ये 19 ची गरज असताना समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक अक्षय राजभरच्या जवळपास त्यांना बॉल अडवलाय. मॅच कडक होईल मैदानाच्या मध्ये कारण आता 10 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 10 बॉल मध्ये 19 धावेची गरज. टार्गेट 60 धावेंचा मात्र मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलाय. पुढील बॉल अक्षयचा. पुढे टाकलाय, समोर टाकलाय, फटका खेळला हवेमध्ये. फिल्डर पोहोचले होते. कॅच तर कंप्लीट नाही करू शकले परंतु प्रयत्न चांगला होता. कॅच घेण्याचा इरादा चांगला होता. एक धाव त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहू शकतायत 42. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये क्षेत्ररक्षक मंगेश यादव होते. भरपूर पुढे होते. हो भरपूर पुढे होते. कॅच कंप्लीट करू शकले असते. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास 2-3 स्टेप पुढे होते आणि आता हा कॅच कंप्लीट झाला असता. धावसंख्या 42. 9 मध्ये 18. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. विश्वनाथ त्या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग केलं आहे. एक धाव कंप्लीट. चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतात. जयच्या अगदी हातामध्ये चेंडू मात्र फेकला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे गेले आहेत. 43. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 8 बॉल मध्ये रन करायचे अजून 17. 8 बॉल मध्ये 17 धावेचं लक्ष असणार आहे. 7 मध्ये 14 आतापर्यंत सतेजनं केल्यात. हवेमध्ये खेळला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झालाय. अक्षय राजभर. अक्षयनं घेतलाय झेल. मैदानावरती विकेट आलाय सतेजची. सतेज आउट गॉन.
पूर्ण करण्यात आलात. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला दोन्ही कॅमेराने दोन्ही अँगलनं सध्या ह्या गोष्टी डिबेनच्या वतीनं दाखवल्या जात आहेत. एक चांगली क्लिअरिटी, एक चांगलं नेटवर्क, म्हणून आपण पाहिलं तर डीबीएन लाईव्हचं सध्या वर्चस्व पाहायला मिळत आहेत. दोन्ही कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी करतात. साहिल असू द्यात, रोहित असू द्यात, आज स्वतः प्रवीणजी पाटील बाबोदा उपस्थित आहेत, राज आहेत स्कोरिंगच्या माध्यमातून. हा शेवटपर्यंत बॉलला फॉलो केलं जात आहेत, ही स्पेशालिटी आहे. 7-17 जसा 17चा आकडा क्रिकेटमध्ये नेहमी खतरेवाला असतो. आता खतरो का खिलाडी मैदानाच्या मध्ये कोण होणार? बॅटर होणार, गोलंदाज होणार, पाहूयात. नायगाव की धानिव, धानिव की नायगाव. 7 मध्ये 17ची गरज. हा बॉल या मॅचचं अगदी भवितव्य सांगणार असणार आहे, कारण शेवटच्या बॉलवरती सर्व काही आशा अपेक्षा पल्लवित आहेत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये गणेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मधल्या कालावधीमध्ये याही खेळाडूंना चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. शेवटचा बॉल पटका खेळलाय समोरच्या दिशेने, मात्र मंगेश यादव जोपर्यंत बॉल फील करतील सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. मॅचचं समीकरण बदललंय. 6 बॉल 16 धावेची गरज. पाहता पाहता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेलाय आणि 6 मध्ये 16 धावेची गरज असताना पहा स्क्रीनवरती दाखवले जातं ती दृश्य. 6 बॉल 16 रन. या मैदानावरती 6 मध्ये 27 देखील पाहिल्यात, 6 मध्ये 21 देखील होताना पाहिल्यात. 6 बॉलमध्ये 41 धावा देखील गोलंदाजाला देताना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेल्या आहेत. आणि या स्पर्धेमध्ये हायस्ट स्कोर देखील आपण कालच्या दिवसामध्ये 89 धावेचा हायस्ट स्कोर देखील पाहिलात. 85 धावा आपण चेस होताना देखील या स्पर्धेमध्ये पाहिलेल्या आहेत. म्हणजे काही गोष्टी होऊ शकतात. 6-16 विजय जाधव. विजय जाधवचा पहिला बॉल आपण पाहिला तर त्या ठिकाणी मात्र विकेट आता येत असताना पाहायला मिळतात. फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परततात. पहिल्याच बॉलवरती विकेट गणेशची. पहा मॅचचं समीकरण पुन्हा एकदा फसताना पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ बाकी आहे, 16 धावेची गरज आहे. अक्षय राजभरची ती जी 2 षटके होती ना, ती अगदी टाईट पडली होती. पहिल्या ओव्हरमध्ये विश्वनाथच्या 16 धावा आल्या. असं वाटलं की आता एका चांगल्या दिशेने वाटचाल करतोय की काय नायगावचा संघ. त्याचवेळी अक्षय आले, 5 धावा फक्त दिल्यात. त्याच्यानंतर जय विश्वकर्मा आले, 14 धावा त्यांनी दिल्यात. अक्षय पुन्हा आले, पुन्हा 9 धावा त्यांनी दिल्यात. म्हणजे 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 14 धावा देत असताना अक्षय राजभरला पण पाहिलं. आता विजय जाधव 5-16 फटका खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडक बेधडक सिक्सर मैदानाच्या मध्ये विवेकच्या बॅट मधून आलाय आणि पंचाने कळवलाय हा बॉल आहे नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. एकूण धावा या बॉलवरती ऍड होणार आहेत, पॅनल्टीच्या धावा ऍड होणार आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला कॅल्क्युलेशन करून सांगू. 6 धावा त्या आलेल्या आहेत, 3 धावा पॅनल्टीच्या ऍड होणार आहेत आणि एकूण धावा जर पाहिलं तर 9 धावा. चला जास्त वेळ जाऊ देऊ नका ही विनंती आहे. चला मॅच सुरू करा. विशाल बाहेर आहे आपण, जेणेकरून मॅच सुरू करता येईल. एकूण 9 धावा या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळतात. पंचाने 9 बॉल सांगितले आहेत.
पाच बॉल मध्ये आता 7 धाव्यांचं लक्ष असणार आहे. मॅच बदललेला आहे अचानकपणे. गोलंदाज तयार, फटका खेळलाय पुन्हा एकदा, मात्र स्ट्रोक चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी चांगली झालाय जयच्या दिशेने. दुसरी धाव अगदी क्लोजली होती, परंतु त्या ठिकाणी धावा 2 घेतल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. एकूण धावा धावफलकावरती 55 धावा. मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्यात 5. येणारे बॉल शिल्लक असणार आहे तिथून जवळपास 4 बॉल 5 धावेची गरज. अचानकपणे बदललेला मॅच. जसं नेहमी म्हणतात क्रिकेटचा खेळ आणि एखाद्या माणसाची वेळ जसा बदलण्यासाठी वेळ जात नाही ना, तसाच हा क्रिकेटचा खेळ आहे. फटका हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का? हो, दूरही गेलाय. मॅच फिनिशिंग करणारा हा षटकार मैदानावरती खेळलाय आणि या 6 धावेनं सामना जो आहे तो सामना मैदानाच्या मध्ये जिंकलाय टीम एकविरा नायगाव या संघानं. अभिनंदन टीम एकविरा नायगाव. हार्ड लक टीम संदेश 11 धानिव. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत 11 बॉल मध्ये 19 धावेची एक अफलातून इनिंग ज्यानं साकारली आणि 1 विकेट गोलंदाजीवरती घेतला. तो खेळाडू आहेत मिस्टर विशाल कोहली, मॅन ऑफ द मॅच. टीम गोकिवरेचे कॅप्टन